नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस, आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. BA भाग 3 सेमिस्टर 6 भूगोल पेपर नंबर 11 नागरी भूगोल या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. सिलेबस ऑफ अर्बन जिओग्राफी इंट्रोड्यूस्ड फ्रॉम जून 2020. मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाची ओळख. मॉड्यूल सेकंड अर्बनायझेशन, नागरीकरण. मॉड्यूल थर्ड स्ट्रक्चर अँड मॉर्फोलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स, नागरी केंद्रांची रचना व रूपिके. मॉड्यूल 4 अर्बन प्रॉब्लेम अँड इश्यूज, नागरी समस्या. या 4 टॉपिकपैकी पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी. हा आपण पूर्णपणे अभ्यासलेला आहे. दुसरा चॅप्टर आहे अर्बनायझेशन, नागरीकरण. या चॅप्टरच्या अभ्यासाला आपण सुरुवात केलेली आहे. आणि नागरीकरण याला मॉड्यूल सेकंड अर्बनायझेशन आपण म्हणतो. साइट अँड सिच्युएशन, सिग्निफिकन्स अँड टाइप्स, स्थान आणि स्थिती, स्थानाचे आणि स्थितीचे प्रकार व महत्व. कन्सेप्ट अँड फॅक्टर्स ऑफ अर्बनायझेशन, नागरीकरण संकल्पना आणि नागरीकरणाचे घटक. पॅटर्न्स ऑफ अर्बनायझेशन इन डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज, विकसित आणि विकसनशील देशांमधील नागरीकरणाचं प्रारूप. फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ सिटीज, नागरीकरणाचं शहरांचं किंवा नगरांचं कार्यानुसार वर्गीकरण. हे आपण टॉपिक नंबर 2 मध्ये शिकणार आहोत. यापैकी स्थान आणि स्थितीचा आपण अभ्यास केलेला आहे, नागरी संकल्पनेचा आपण अभ्यास केलेला आहे आणि नागरीकरणाचे घटक आता आपण अभ्यासत आहोत. आणि नागरीकरणाचे घटक अभ्यासण्यापूर्वी आपण नगरे व शहरांचे स्थान व स्थिती यांचा आपण अभ्यास केला. शहरे व नगरांचे स्थान यांचाही आपण अभ्यास केला. नगराच्या स्थानावर परिणाम करणारे घटक आपण समजून घेतले. नगरे व शहरांच्या स्थानाचे प्रकार व महत्व मित्रांनो आपण अभ्यासले. आणि त्यानंतर मित्रांनो आपण नगरे व शहरांची स्थिती आपण अभ्यासली. नगरे व शहरांच्या स्थितीचे प्रकार व महत्व आपण समजून घेतलं. आणि नागरीकरणाची जी काही संकल्पना आहे ही संकल्पना आपण समजून घेतली. आणि त्यानंतर आपण नागरीकरणाचे घटक आपण पाहत आहोत. यामध्ये मित्रांनो जे अ घटक आहेत नागरीकरणाचे घटक किंवा प्राकृतिक घटक, त्याच्यामध्ये भूरचना, हवामान, पाणी पुरवठा, कृषी व्यवसाय, पर्यटन व मनोरंजन केंद्रामुळे नागरी विकास, सागरी किनाऱ्यावरील बंदरांच्या स्थापनेमुळे झालेला नागरी विकास, या घटकांचा आपण अभ्यास केला. त्याला अ घटक असं आपण म्हटलं होतं. ब घटक औद्योगिकरण व व्यापारी घटक. याच्यामध्ये खाणकाम, औद्योगिकरण, जंगल संपत्ती, दळणवळण व व्यापार. यापैकी आपण खाणकाम, औद्योगिकरण, जलसंपत्ती, दळणवळण या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि व्यापार या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. नागरीकरण होण्यास
औद्योगिकरण हा जो मित्रांनो घटक असतो हा अत्यंत महत्त्वाचा असतो, परंतु औद्योगिकरणाप्रमाणेच किंबहुना तितकेच तुल्यबळ स्थान व्यापार या घटकास दिले जाते. वाहतुकीच्या सुविधामुळे व्यापारी शहरांची निर्मिती व प्रगती होते. नैसर्गिक साधन संपत्ती विपुल असणाऱ्या प्रदेशात किंवा कृषी क्षेत्रामध्ये एखाद्या रेल्वे मार्गाजवळ बंदरांच्या ठिकाणी एक किंवा अनेक व्यापारी मार्ग एकत्र येतात, अशा ठिकाणी व्यापारी केंद्रांची निर्मिती होते. दोन नद्यांच्या संगमावरही व्यापारी केंद्रांची भरभराट होते. व्यापारी शहराच्या पंचकृषीतील माल एकत्र गोळा करून तो दुसरीकडे पाठवला जातो. एखाद्या परिसरातील विपुल प्रमाणात व अतिरिक्त उत्पादन त्या परिसरातील मध्यवर्ती ठिकाणाला व्यापारी नगराचा दर्जा प्राप्त करून देते. कॅनडातील गहू उत्पादक प्रदेशातील विनिपेग, अमेरिकेतील गोल्ड कोस्ट, बिहारमध्ये पुरुलिया, पंजाबमध्ये मोगा, कर्नाटकमधील तंबाखूसाठी निपाणी, जयसिंगपूर, कांद्यासाठी लासलगाव, हळदीसाठी सांगली कराड, ज्वारीसाठी मोहोळ बार्शी मंगळवेढा, द्राक्षासाठी तासगाव नाशिक, संत्र्यासाठी नागपूर अकोला इत्यादी कृषीमध्ये व्यापारी केंद्रे मित्रांनो निर्माण होतात. संयुक्त संस्थांमधील मिसिसिपी व मसुरी नद्यांच्या संगमावरील सेंट लुईस, सुदानमध्ये व्हाईट व ब्ल्यू नाईलवरील खार्टूम, कृष्णा व कोयना नदी संगमावरील कराड ही व्यापारी केंद्रे म्हणून मित्रांनो प्रसिद्धीस आली आहेत. शिकागो हे शिकागो हे कत्तलखान्यासाठी व पूर्व पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रमुख ठिकाण व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. जगामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, तयार कपडे यांच्या बाजारपेठा म्हणून मुंबई, मँचेस्टर, टोकियो, हाँगकाँग, सिंगापूर ही व्यापारी केंद्रे विकसित झाली आहेत. ही सर्व उदाहरण मित्रांनो व्यापारी केंद्रांची वेगवेगळी क्षेत्रातील कृषीमधील, औद्योगिकमधील किंवा इतर गोष्टीमधील ही व्यापारी केंद्रांची ही उदाहरण आपण पाहिली. व्यापार हा औद्योगिकरण प्रक्रियेतून किंवा कृषी प्रक्रियेतून जो काही
माल तयार होतो त्या मालाला बाजारात पोचवणं किंवा ग्राहकापर्यंत पोचवणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य व्यापारामार्फत होत असते. आणि हे कार्य पूर्ण झाल्याशिवाय उद्योगधंद्याला किंवा कृषीला किंवा कोणत्याही उत्पादन निर्मितीला चालना मिळत नाही. आणि म्हणून नागरीकरण प्रक्रियेमध्ये औद्योगिकरणाच्या बरोबरीनं अत्यंत तुल्यबळ असा व्यापारी घटक आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे औद्योगिक व व्यापारी घटक नागरीकरणाला प्रोत्साहन देतात, हे या ठिकाणी आपण पाहिलं. आणि यानंतर आपण तिसरा जो गट आहे, ज्याला आपण सांस्कृतिक घटक असं म्हणतो, हा आपण पाहणार आहोत. सांस्कृतिक घटकामध्ये धार्मिक घटक व शैक्षणिक घटक या दोन घटकांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. खऱ्या अर्थानं सांस्कृतिक हा शब्द खूप व्यापक आहे. त्यामध्ये मित्रांनो, निसर्गातील नैसर्गिक, भौगोलिक किंवा पर्यावरणीय घटकांच्या साहाय्यानं मानव ज्या काही क्रियाप्रक्रिया करतो, त्या सर्व क्रियाप्रक्रियांचा मानवाच्या संस्कृतीमध्ये समावेश होतो. आणि या क्रियाप्रक्रियेमधून जे काही निर्माण होतं त्याला आपण सांस्कृतिक घटक असंही म्हणू शकतो. तर या ठिकाणी आपण फक्त सीमित गोष्टी आपण पाहणार आहोत, ते म्हणजे धार्मिक आणि शैक्षणिक घटक. मानवाची जी काही सांस्कृतिक अनेक क्रियाप्रक्रिया असतात, या सर्व क्रियाप्रक्रिया मित्रांनो मानवास नागरीकरणाच्या प्रक्रियेला चालना देणाऱ्या ठरतात. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. धार्मिक घटक हा सुद्धा नागरीकरणास चालना देणारा घटक आहे. मित्रांनो, आपण धार्मिक घटकाच्या संदर्भात पाहतो की जेव्हा एखादे धार्मिक क्षेत्रातील महान व्यक्तिमत्व, ज्याला आपण साधू, संत, आचार्य, महात्मे, महाराज अशा संज्ञेनं संबोधतो, अशा महापुरुषांचे, महाजनांचे जन्म व मृत्यू यांचं जे स्थान असतं, हे स्थान धार्मिक स्थान म्हणून ओळखलं जातं. धार्मिक दृष्ट्या पवित्र असलेली काही धाम किंवा ठिकाण, जसं की नद्यांच्या संगमावरील धार्मिक महत्त्व असलेली ठिकाणं, हे सुद्धा मित्रांनो नगराच्या विकासास, नगर निर्मितीस कारणीभूत ठरतात. नागरीकरण प्रक्रियेला चालना देतात, कारण अशा धार्मिक ठिकाणी अनेक भक्तगण त्या ठिकाणी वारंवार भेटी देतात. त्यामुळे त्या ठिकाणी विविध दुकाने, हॉटेल्स, निवासस्थाने व इतर सामाजिक सुविधा निर्माण होतात. त्या ठिकाणी नागरी विकास
घडून येतो. मित्रांनो, पाश्चात्य देशात अशा शहरांना संडे टाउन्स असे म्हणतात. रशियातील व भारतातील चर्चसाठी प्रसिद्ध असणारे मॉस्को व ओल्ड गोवा, अरबस्तानातील मक्का मदिना ही मुस्लिमांची तीर्थस्थाने, व्हॅटिकन सिटी ही धार्मिक केंद्रे म्हणून वाढलेली आढळतात. भारतामध्ये प्राचीन काळापासूनच धार्मिक प्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणात असल्याने भारतातील अनेक शहरे, यामध्ये काशी, प्रयाग, हरिद्वार, ऋषिकेश, जगन्नाथपुरी, रामेश्वर, पंढरपूर, नाशिक, शिर्डी, कोल्हापूर यांचा धार्मिक केंद्रे म्हणून मित्रांनो समावेश होतो. काही तीर्थक्षेत्रे अलीकडच्या काळामध्ये पर्यटन केंद्रे म्हणूनही विकसित पावतात किंवा पावलेली आहेत. उदाहरणार्थ कन्याकुमारी, नाशिक, तिरुपती इत्यादी. धार्मिक कारणामुळे यात्रा, कुंभमेळे यामुळे अशा ठिकाणांना नगराचा दर्जा प्राप्त होतो. ही काही उदाहरणासहित आपण जगभरातील आणि भारतातील महत्त्वपूर्ण अशी धार्मिक ठिकाणं की जी धार्मिक घटक यामुळे ही ठिकाणं नागरीकरण प्रक्रियेद्वारे नगर किंवा शहर रूपात नावारूपास आलेली आहेत. मित्रांनो, खऱ्या अर्थानं धार्मिक हा घटक मानवाला, मानव प्राणी या संज्ञेतून फक्त मानव या शब्दामध्ये अंतर्भूत होण्यास कारणीभूत ठरतो. या संदर्भात मित्रांनो, आपण मानवी भूगोलाच्या अभ्यासामध्ये धार्मिक घटकांचा अभ्यास करताना किंवा मानवी भूगोलाची व्याख्या व्याप्ती स्वरूप अभ्यासताना कशा प्रकारे आपण प्रकृतीमधला मानव, संस्कृतीमधला मानव आणि विकृतीमधला मानव आणि या मानवाचे असणारे गुणधर्म, लक्षणं आपण अभ्यासली. आणि त्यामध्ये आपण पाहिलं की संस्कृतीमधला मानव हा खऱ्या अर्थानं मानव आहे, तर प्रकृतीमधला मानव हा मानव प्राणी आहे आणि विकृतीमधला मानव हा असुरी मानव आहे. अशा प्रकारची माहिती आपण पाहिली. याचं अधिक विश्लेषण करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आहे, परंतु मी याचं स्मरण तुम्हाला मुद्दाम करून दिलेलं आहे. आणि यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की धार्मिक घटक हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक मानवी जीवनात सुसंस्कृत मानव म्हणून जगण्यामध्ये उपयुक्त ठरतो. यानंतर सांस्कृतिक घटकातला जो पुढचा घटक आहे त्याचं नाव आहे शैक्षणिक घटक. शैक्षणिक घटकामुळे केवळ शिक्षण, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, कलेचे शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण
या एकमेव हेतूमुळे शिक्षणार्थी या ठिकाणी जमा होतात व अशा ठिकाणांना नगराचा दर्जा प्राप्त होतो. प्राचीन काळी तक्षशिला, नालंदा ही जगतविख्यात नगरे शैक्षणिक केंद्र होती. जगातील व परदेशातील अनेक लोक शिक्षणासाठी येथे येत असत. आज ही पाश्चिमात्य देशात ऑक्सफर्ड, केम्ब्रिज सारखी उच्च शिक्षणाची केंद्रे, मोठी शहरे म्हणून प्रसिद्धीस आलेली आहेत. अनेक ठिकाणी विद्यापीठामुळे नगरांचा विकास होतो. विद्यापीठ इमारती, महाविद्यालये, ग्रंथालये, प्रयोगशाळा, निवासस्थाने, हॉटेल्स, हॉस्टेल्स, तांत्रिक व व्यावसायिक शैक्षणिक संस्था उघडल्याने अशा शैक्षणिक संकुलांना मित्रांनो शहराचा दर्जा प्राप्त झाला आहे. भारतामध्ये बनारस, अलीगड, शांतिनिकेतन, खरगपूर, पुणे, पवई, कोल्हापूर, सोलापूर इत्यादी शहरात शैक्षणिक सुविधामुळे त्या ठिकाणी नागरीकरण प्रक्रिया किंवा नगरांचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. यामुळेही नागरीकरणास गती मिळालेली आढळते. पवनार येथील विनोबाजींचा आश्रम, बाबा आमटे यांचे कुष्ठरोग्यांचे आनंदवन, महात्मा गांधी यांचे साबरमती, विनोबा भावे यांचे सेवाग्राम या ठिकाणी त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे त्या ठिकाणांना मित्रांनो नगराचा दर्जा प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारे नागरीकरण या प्रक्रियेमध्ये किंवा नागरीकरणाच्या प्रक्रियेस चालना देणारे सांस्कृतिक घटकांची आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. यानंतर येतात ते ऐतिहासिक घटक. ऐतिहासिक कालखंडामध्ये मोठमोठी साम्राज्य अस्तित्वात होती. प्रत्येक साम्राज्य अंतर्गत राजांनी प्रशासनाच्या सोयीसाठी काही प्रमुख केंद्रे निवडली व त्यांना प्रशासनाचा व राजधानीचा दर्जा दिला. अशा प्रशासकीय व राजधानीच्या ठिकाणांना नगराचा दर्जा प्राप्त झाला होता. काही नगरे ही बाजारपेठांची केंद्रे म्हणून प्रस्थापित होती. अशा वसाहती गरजेनुसार काळाच्या ओघात मित्रांनो निर्माण झाल्या व साम्राज्य नष्ट झाल्यानंतर अशी नगरेही नष्ट झाली. केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातून पानिपत व कुरुक्षेत्र या शहरांचा विकास झाला आहे. दिल्ली, आग्रा, झाशी, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, सातारा, विजापूर या शहरांच्या विकासास ऐतिहासिक घटनाच मित्रांनो कारणीभूत आहेत. अलीकडे मात्र या कारणाशिवाय इतरही घटक त्यांच्या वाढीस व विकासास कारणीभूत ठरलेले आढळतात. यानंतर मित्रांनो नागरीकरणाच्या घटकातील शेवटचा घटक आहे शासकीय व राजकीय घटक.
शासकीय घटक, त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहूया, प्रत्येक देशात, राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात प्रशासकीय कारभारासाठी काही केंद्रे स्थापण्यात येतात. प्रशासन हेच या शहरांचे किंवा नगरांचे कार्य असते. यामध्ये मित्रांनो, राष्ट्रांच्या राजधानीचा समावेश होत नसून राज्याच्या राजधानीचाही यामध्ये समावेश होतो. जिल्ह्याच्या प्रशासकीय ठिकाणांचा सुद्धा यामध्ये मित्रांनो समावेश होतो. तालुक्याच्या प्रशासकीय ठिकाणाचा सुद्धा यामध्ये मित्रांनो समावेश होतो. या गटामध्ये प्रशासकीय कार्य हे प्रमुख कार्य असते. भारतातील दिल्ली, गांधीनगर, चंदीगड, कोहिमा, इटानगर, बुलढाणा ही नगरे राजधानीची ठिकाणे म्हणून विकसित झाली. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा निर्माण झाल्याने या जिल्ह्याचे प्रशासनाचे ठिकाण म्हणून कुडाळ, ओरस या नगराची स्थापना झाली. ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा नावाची राजधानी नव्यानेच वसविण्यात आली आहे. या शासकीय नगरांच्या निर्मितीमुळे तेथे नागरी सुविधा निर्माण होऊन नागरी विकास मोठ्या प्रमाणात झालेला आपणास दिसून येतो. या शासकीय व राजकीय घटकामधील दुसरा घटक आहे तो म्हणजे मित्रांनो राजकीय घटक. एखाद्या राजकीय व्यक्तिमत्वाच्या प्रभावामुळे एखाद्या ठिकाणी उद्योगधंदे, शैक्षणिक संकुल निर्माण होऊन तेथील वसाहतींना पुढे काळाच्या ओघात नगराचा दर्जा प्राप्त होतो. उदाहरणार्थ कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे कराड, कैलासवासी वसंतराव नाईक यांच्यामुळे पुसद, कैलासवासी इंदिरा गांधी व कैलासवासी राजीव गांधी यांच्यामुळे अमेठी व रायबरेली, लेनिनमुळे लेनिनग्राड, स्टॅलिनमुळे स्टॅलिनग्राड ही सर्व राजकीय मंडळी आहेत. आणि या राजकीय मंडळींच्या प्रयत्नातून त्यांच्या भागातील किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातील ठिकाणं ही नगराची किंवा शहरांची ठिकाणं म्हणून उदयास आलेली आहेत. आणि यासाठी एकमेव म्हणजे राजकीय घटक हा कारणीभूत ठरतो, हे या ठिकाणी आपण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. शासकीय व राजकीय घटकामधील तिसरा घटक आहे संरक्षण. अर्थात हा शब्द थोडासा या ठिकाणी लिहिण्यामध्ये चुकलेला आहे, हे आपण लक्षात घ्या. संरक्षण सैनिकी छावण्या मध्ययुगीन कालखंडामध्ये नगरांची स्थापना ही संरक्षणाच्या दृष्टिकोनातून योग्य अशा ठिकाणी किल्ले किंवा तटबंदी उभी करून करण्यात येत असे. सैनिकांसाठी प्रशिक्षण केंद्रे व प्रसंगी शांतता प्रस्थापित करण्यासाठी जवानांचा उपयोग व्हावा अशा दुहेरी हेतूने सैनिकी छावण्या उभारण्यात येतात. यामुळे अशा ठिकाणांना नगरांचा दर्जा प्राप्त होत असे.
भारतामध्ये तटबंदीची नगरे म्हणून गोवळकोंडा, ग्वाल्हेर, लष्करी नगरी म्हणून कामठी, मीरत, अंबाला, सिकंदराबाद, नौदल नगरे म्हणून ओरवा, विशाखापट्टणम व कोचीन ही नगरे अस्तित्वात आली आहेत. जागतिक संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सागरी मार्गावरील जिब्राल्टर, एडन, सिंगापूर, भूमध्य सागरी मार्गावरील माल्टा, दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन, सुएझ, पनामा ही नगरे याचीच उदाहरणे आहेत. भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणीच असे मिलिटरी कॅम्प्स उभे केले जातात. यामुळेही उपरोक्त प्रदेशात नागरीकरणास गती मिळालेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, नागरीकरणाचे घटक हा मुद्दा या ठिकाणी संपतो. तेव्हा मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.